नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या पाठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण जीवनामध्ये ग्रेटफुल कसं राहायचं, म्हणजेच कृतज्ञ कसं राहायचं याचं अत्यंत छान उदाहरण या पाठाद्वारे आपल्याला लेखिकेने सांगितलेलं आहे. आता या पाठाचं जे मेन कॅरेक्टर आहे ती आहे मीना. ही लेखिकेची एक चांगली मैत्रीण आहे आणि मीना जी आहे ती विमा अधिकारी म्हणून काम करते. तिच्या स्वभावाविषयी वैशिष्ट्य लेखिकेने सांगितलेले आहेत की मीना नेहमी दुःखी उदास असते आणि नेहमी नकारात्मक ती बोलत असते. आणि तिचे जे आईवडील आहेत ते दिल्लीत राहतात. ती एकटीच अपार्टमेंटमध्ये राहते. आईवडिलांना एकुलती एक मुलगी म्हणून ती आहे. आणि त्यानंतर तिची बदली ही मुंबईला होते आणि मुंबईला ती गेल्यानंतर लेखिका आणि सगळेजण तिला विसरून जातात. कालांतराने लेखिका मुंबईला एका फ्लोरा फाउंटमध्ये पावसात अडकते आणि त्यानंतर तिला मीना दिसते. मीना खुश होते. त्यानंतर मीना ही लेखिकेला आपल्या घरी नेते आणि त्यानंतर त्या दोघीजणी गप्पा करतात. लेखिका म्हणते की अगोदर ती खूप नाराज असायची, परंतु आता ती खूप खुश आहे. आता ती कोणत्याही प्रकारचं नकारात्मक वाक्य ती बोलत नाही. याविषयी लेखिका तिला प्रश्न विचारते. त्यावर ती तिला अतिशय मार्मिक उदाहरण देते आणि त्यानंतर लेखिकेला कळून चुकतं की आयुष्यामधील प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि आपणसुद्धा आयुष्यामध्ये आपल्याकडे जे आहे ते त्यामध्ये जर आपण समाधान मानलं तर संपूर्ण विश्व, संपूर्ण जग हे आपलं आहे असं आपण समजावे. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा लेसन, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. म्हणजेच काय, भिकाराने शिकवला आयुष्याचा धडा. लेट स्टार्ट. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. शी इज an LIC officer earning a good salary, but there was always something strange about her. She was forever unhappy. Whenever I met her, I would start to feel depressed. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. She never had anything positive to say on my subject or about any person. बघा, आता या पॅरेग्राफमध्ये लेखिका सांगते की मीना ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि ती विमा अधिकारी म्हणून तिला एक चांगल्या प्रकाराची पगाराची नोकरी आहे. पण तिची एक गोष्ट मला नेहमी खटकत असते. ती म्हणजे काय की ती नेहमी दुःखी असते. त्यानंतर कधीही तिला भेटले की मला ती उदास वाटते. त्यानंतर तिची जी उपेक्षा वृत्ती आहे ती जणू इतरांकडे आपोआप पसरते. आणि लेखिका सांगते की कुठलाही विषय किंवा व्यक्ती असो ती त्याबद्दल कधीही किंवा चांगले सकारात्मक बोलत नसते. पुढे बघा. For instance, I might say to her, Meena, did you know Rakesh has come first in his school? म्हणजे बघा, मी जर तिला म्हटले, मीना तुला कळलं का राकेश त्याच्या शाळेत पहिला आला ते, तर त्यावर मीनाचं उत्तर काय असते बघा. मीना इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी बेलिटल्स द अचिव्हमेंट. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, शी वुड से. मीना ताबडतोब त्याच्या यशाला कमी लेखत म्हणे, साहजिकच आहे, त्याचे वडील शाळेत शिक्षक आहेत ना. त्यानंतर पुढे बघा. इफ आय सेड मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी, मीना वुड बी पेसिमिस्टिक. व्हेन अ पॉनी इज यंग ही लुक्स हँडसम, इट इज अ एज दॅट मॅटर्स, वेट फॉर सम टाईम, श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. बघा, त्यावरती काय म्हणते मीना काय म्हणते बघा. मीना श्वेता फारच देखणी आहे नाही. त्यावर मीना उपहासाने म्हणेल, घोड्याचे तट्टू लहान असते तेव्हा सुंदरच दिसते, हा वयाचा परिणाम आहे, थोडी वर्ष थांब, श्वेता तुला इतरांपेक्षा कितीतरी कुरूप वाटेल. बघा, आता या ठिकाणी काही शब्द आहेत, जसं की इथं अग्लियर आहे. अग्लियरच्या अपोजिट ब्युटिफुल तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बरेचसे शब्द आहेत. पेसिमिस्टिक म्हणून एक शब्द आलेला आहे बघा या ठिकाणी. पेसिमिस्टिक म्हणजेच निगेटिव्ह, म्हणजेच काय, नकारात्मक प्रवृत्ती असणे. पुढे बघा. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक.
नो द सन इज टू हॉट अँड गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच बिसाइड हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ देअर्स नो प्रूफ. बघा आता त्यानंतर मीना आजचा दिवस किती छान आहे, चल फिरायला जाऊ. बघा पुढे लेखिका तिला असं म्हणते की मीना आजचा दिवस किती छान आहे, चल फिरायला जाऊ. त्यावरती काय तिचं उत्तर काय असते, नको आज खूप उकडतंय आणि जास्त चालले की मला दमायला होतं. तसं पण चालण्याने तब्येतीला फायदा होतो असं कोण म्हणतं, त्याचा काही पुरावा नाही. आतापर्यंत जो पॅराग्राफ आपण घेतला त्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट कळते की मीना जी आहे ती निगेटिव्ह ॲटिट्यूड म्हणून जगते आणि जी लेखिका आहे लेखिका तिला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा तेव्हा तिचे जे उत्तर आहेत ते कसे आहेत, नकारात्मक भावनेचे आहेत. त्यामुळे आता या एवढ्या पॅराग्राफमध्ये आपल्याला नक्कीच कळालं असेल की मीनाचा स्वभाव कसा आहे. आणि त्यानंतर आता पुढच्या पॅराग्राफमध्ये मीनाचे काय रिस्पॉन्स येतात आणि तिच्या जीवनात कशा प्रकारचे बदल होतात हे आपण बघूया. पुढे बघा, दिस वॉज मीना. ओके, सो she stayed alone in an apartment as her parents lived in Delhi. She was an only child and had the habit of complaining about anything and everything. Naturally, she wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. Then one day Meena was transferred to Bombay and soon we all forgot about her. आता पुढे बघा, लेखिका काय सांगते तर अशी ही मीना आहे. तिचे आईवडील दिल्लीत राहायचे, त्यामुळे ती एका अपार्टमेंटमध्ये राहायची. ती एकुलती एक मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची तिला सवय होती. अर्थातच तिचा सहवास जो होता तो फारसा सुखावह नसल्यामुळे कोणालाही तिला भेटायला आवडत नसे. आणि एके दिवशी मीनाची बदली मुंबईला झाली आणि त्यानंतर सगळेच जण तिच्याबद्दल विसरून गेले. पुढे बघा, Many years later, I found myself caught in the rain at Bombay Flora Fountain. It was pouring and I didn't have an umbrella. I was standing near Akbarlas of a popular department store, waiting for the rain to subside. Subside म्हणजेच काय, थांबणे. Suddenly I spotted Meena. My first reaction was to run. Even in that pouring rain, I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never ending complaints. However, I couldn't escape. She already seen me and caught hold of my hand warmly. What's more, she was very cheerful. काही वर्षानंतर बघा, एकदा लेखिका मुंबईच्या फ्लोरा फाउंटेनपाशी पावसात सापडली. पाऊस नुसता कोसळत होता आणि माझ्याकडे छत्रीही नव्हती. अकबर अलीज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअरजवळ पाऊस कमी व्हायची वाट पाहत लेखिका उभी होती. अचानक मला मीना दिसली. त्या भर पावसातही पळून जावे अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. तिने मला पाहिले तर तिच्या न संपणाऱ्या तक्रारींचा पाढा मला ऐकावा लागेल अशी मला भीती वाटली. म्हणजे लेखिकेला असं वाटलं की आता मीनाने जर आपल्याला पाहिलं तर ती तिच्या गोष्टी आपल्याला सांगत बसेल. आणि पुढे बघा, पण मी निसटू शकले नाही. तिने मला बघितले आणि प्रेमाने माझा हात पकडला आणि काय सांगू, ती फारच उत्साहात दिसत होती. चीअरफुल. ओके, काही महत्त्वपूर्ण शब्द आपण घेऊ या ठिकाणी. बघा, चीअरफुल म्हणजेच काय, आनंद है ना. वॉर्मली म्हणजे काय, उबदारपणे. सबसाईड या ठिकाणी एक शब्द आहे सबसाईड म्हणजेच काय, थांबणे. त्यानंतर पोरिंग, पडणे, फॉलोइंग. नेक्स्ट कंटिन्यू. पुढे बघा आता, लेखिका फार उत्साहात दिसत होती आणि देन हे आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट old friends. What are you doing here? I explained that I was in Bombay on an official work. बघा आता, ओहो मी किती खुश झाले, जुन्या मैत्रिणींना भेटून फारच छान वाटते. तू काय करते इथे? मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईत आले आहे असं लेखिकेने म्हटले. Then stay with me tonight, she said. Let's chat. Do you know that old friends and memories are precious and rare. त्यानंतर बघा मीना काय म्हणते, मग आज रात्री माझ्याकडे राहायला चल. ती म्हणाली, आपण गप्पा मारू.
जुनी वाईन, जुने मित्र आणि जुन्या आठवणी खूप मौल्यवान आणि दुर्मिळ असतात, ठाऊक आहे ना. पुढे बघा, आय कुडंट बिलीव्ह इट, म्हणजे लेखिकेला विश्वास बसत नव्हता. वॉज धिस रिअली मीना, ही खरंच मीना होती काय. आय आय पिंच मायसेल्फ, पिंच म्हणजे काय बघा या ठिकाणी, पिंच म्हणजे माझा विश्वास बसेना, ही तिची मीना होती. ती स्वप्नात तर नाही ना याची खात्री करण्यासाठी स्वतःला तिने चिमटा काढून घेतला. पिंच म्हणजे चिमटा काढून घेणे. बघा हा वर्ड्स आलेला इथं, पिंच, ओके, चिमटा काढून घेणे. देन मायसेल्फ हॅड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम, बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्वीझिंग माय हँड, स्माइलिंग, अँड यस शी डीड लुक हॅपी. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. बघा नंतर काय झालं, माझा विश्वासच बसेना, ही तीच मीना होती. तीच मी स्वप्नात तर नाही ना याची खात्री करण्यासाठी स्वतःला चिमटा काढून पाहिला, पण मीना खरोखरच माझ्यासमोर उभी होती, माझा हात दाबत, हसत आणि हो अतिशय आनंदात. बेंगलोरमध्ये ती असताना 3 वर्षाच्या काळात मी तिला असे हसताना कधीही पाहिले नव्हते, असं लेखिका सांगत आहे. तिच्या केसातल्या काही रुपेरी बटांनी मला काळ उलटल्याची जाणीव करून दिली. तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्या दिसत होत्या, परंतु ती पूर्वीपेक्षाही अधिक आता आकर्षक दिसत होती, हे नक्की. Finally, I managed to say, no, Meena, I can't stay with you tonight. I have to attend a dinner. Give me your card and I will keep in touch with you. I promise. शेवटी मी तिला सांगितले, नाही मीना, आज रात्री तुझ्याकडे यायला माझं जमणार नाही. मला आता एका जेवणासाठी जायचं आहे. मला तुझं कार्ड देऊन ठेव, मी तुला संपर्क करीन नक्की. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. डिसअपॉइंटेड म्हणजे काय, नाराज होणे, है ना. लेट्स गो अँड, बघा या ठिकाणी डिसअपॉइंटेड है ना, नाराज होणे. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट, शी इन्स्टेड. बट मीना, इट्स पोरिंग, सो व्हॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. शेवटी मी तिला सांगितले, नाही मीना, आज रात्री तुझ्याकडे यायला जमणार नाही. मला आता एका जेवणासाठी जायचं आहे. आणि लेखिका म्हणते की मला तुझं कार्ड दे. त्यानंतर क्षणभर मीना नाराज झाल्यासारखी वाटली. मग ती आग्रहाने म्हणाली, चल मग निदान चहा तरी घेऊया. पण मीना, पाऊस किती पडतोय. मग काय झालं, आधी छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, असं मीना म्हणाली. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रंबल, सो व्हॉट, वी विल वॉक. ती बघा पुढे लेखिका काय म्हणाली, पण आपल्याला या पावसात टॅक्सी मिळणार नाही, मी कुरकुरले. आता ग्रंबल म्हणजे काय, कुरकुरणे किंवा मग कुजबुजत बोलणे, ग्रंबल, ओके. मग काय झालं, मग काय झालं, आपण चालत जाऊ. त्यानंतर पुढे बघा, आय वॉज व्हेरी सरप्राईज. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. बघा, आय हॅड नोन या ठिकाणी ना एक टेन्स आहे. आय हॅड नोन एक टेन्स आहे या ठिकाणी. इथं आहे परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, कारण की तिथं हॅड आहे आणि हॅडच्या समोर नेहमी वित्री असते. हे बघूया आपण. आय वॉज व्हेरी सरप्राईज. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. टुडे शी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. बघा, मग काय झालं, आपण चालत जाऊ, असं मीना म्हणते. मी फारच चकित झाले. मला माहीत असलेली तीही मीना नव्हती. आज ती कोणतीही तडजोड करायला तयार नव्हती. ॲडजस्टमेंट, बघा ॲडजस्टमेंट म्हणजेच काय, तडजोड करणे. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच बाय देन. द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू ऑर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना आय हॅड नोन. आय वॉज क्वाईट क्युरियस. बघा पुढे बघा, या पॅराग्राफमध्ये असं सांगितलेलं आहे की आम्ही भिजत ग्रँड हॉटेलला पोचलो. त्यानंतर नक्की कोणामुळे किंवा कशामुळे या निराशावादी मीनामध्ये एवढा बदल घडून आला आहे हे जाणून घेतले पाहिजे, हा एकच विचार लेखिकेच्या मनामध्ये येत होता आणि त्यामुळे लेखिकेची उत्सुकता आणखीच वाढली.
टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो? मीना मला एक सांग, तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटला आहे की काय, ज्यामुळे तुझ्यात एवढा बदल झाला आहे? आता त्यावर मीनाचं उत्तर बघूया आपण काय आहे. मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन्स. नो देअर इजंट एनी वन लाईक दॅट, शी सेड. ती म्हणाली की मीना माझ्या प्रश्नाने आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली नाही, असं कुणीही नाही, ती म्हणाली. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क, लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. मग पुढे बघा, मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय? तेंडुलकर जसं जाहिरातीमध्ये विचारतो तसं लेखिकेने तिला पुन्हा प्रश्न विचारला. पुढे बघा ती काय म्हणते. आय वॉज ॲब्सल्युटली डमफाउंडेड, शी स्माइल्ड, अ बेगर चेंज माय लाईफ. आय वॉज ॲब्सल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं, मीना हसत म्हणाली, आणि मी पूर्णपणे चक्रावून गेले आहे हे तिच्या लक्षात आले. यस, अ बेगर, शी repeated as if to pressure me. He was old and used to say in front of my house with his 5 years old granddaughter. As you know, I was a chronic pessimist. I used to give my leftovers to the beggar every day. I never spoke to him, never did he speak to me. One monsoon day, I looked out of my bedroom window and started cursing the rain. I don't know why I did that, because I wasn't even getting wet. That day I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. They went hungry, I am sure. बघा आता मीनाने सांगितलं जे सिक्रेट होतं ते, की माझ्या जीवनामध्ये इतका बदल का झाला. तिने सांगितलं की होय, एका भिकाऱ्यामुळे माझी खात्री पटावी म्हणून तिने पुन्हा सांगितले. पुढे बघा, एक म्हातारा भिकारी त्याच्या 5 वर्षाच्या नातीबरोबर माझ्या घरासमोर राहायचा. मी किती पक्की निराशावादी होते ते तुला माहीतच आहे. आता मीना सांगत आहे तिची स्टोरी. मी त्याला रोज माझ्याकडचं जे शिळं पाक होतं ते देत असे. ना मी कधी त्याच्याशी बोलले, ना तो माझ्याशी कधी बोलला. पावसाळ्यात एक दिवस मी माझ्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पाहत पावसाला शिव्या देत होते. मी भिजतसुद्धा नव्हते, तरी मी असं का करीत होते माहीत नाही. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला रोजचं उरलेलं अन्न देऊ शकले नाही. ते नक्कीच उपाशी राहिले असणार असं मीनाला वाटलं. हाऊएव्हर, व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेईंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. दे वेअर लाफिंग, क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग joyously as if they were in paradise. Hunger and rain did not matter. पण खिडकीतून मी जे पाहिलं त्याने थक्क झाले. तो भिकारी आणि ती लहान मुलगी रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे खेळत होते, हसत होते, टाळ्या वाजवत होते आणि मजेत ओरडत होते. जणू काही ते नंदनवनातच राहत होते. भूक आणि पाऊस या दोन्हीमुळेही त्यांना काहीही फरक पडला नव्हता. ते पूर्णपणे भिजले होते आणि खूप आनंद होते. त्यांच्या जीवनातला तो उत्कट उत्साह पाहून मला मत्सर वाटला. तर या ठिकाणी काही शब्द आलेले आहेत बघा. पॅराडाईज आपण पाहतो. पॅराडाईज आपण ऐकलं आहे ना. पॅराडाईज म्हणजेच ज्याला आपण स्वर्गसुद्धा म्हणू शकतो किंवा मग नंदनवन म्हटलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, हा शब्द आलेला आहे यामध्ये. आता बघा इथं सांगितलेलं आहे की मीना कशाप्रकारे त्या दोघांना खुश पाहते. दे वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. आय इन्व्हाइस देअर झेस्ट फॉर लाईफ. झेस्ट म्हणजे काय? उत्साह. ज्या शब्दाला डार्क केलेला आहे तो शब्द मी सांगत आहे, झेस्ट, उत्साह. ओके. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. I realized I had so many comfort, none of which they had, but they had the most important of all the asset, one which I lacked. They knew how to be happy with life as it was. I felt ashamed of myself. I even started to make a list of what I had and what I did not have. I found I had more to be grateful for than most people could imagine. That day I decided to change my attitude towards life, using the beggar as my role मॉडेल. बघा आता त्या दृश्याने मला स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहण्यास भाग पाडले. मला जाणीव झाली की ज्या सोयींमध्ये मी राहते त्यापैकी काहीही त्यांच्याकडे नाही, मात्र त्यांच्याकडे एक अशी मौलिक गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही. आयुष्य जसं आहे त्यात आनंदी कसं राहायचं हे त्यांना ठाऊक आहे. मला स्वतःचीच लाज वाटली.
मी माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याची चक्क यादी बनवू लागले. माझ्या लक्षात आलं की अनेक लोक विचारही करू शकणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे आहेत ज्याबद्दल मला कृतज्ञता वाटली पाहिजे. त्या दिवशी त्या भिकाऱ्याला मी माझा आदर्श मानलं आणि आयुष्याकडे बघण्याचा माझा जो दृष्टिकोन होता तो बदलून गेला. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. बरेच क्षण शांततेत गेल्यावर लेखिकेने मीनाला पुन्हा प्रश्न विचारला की स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तुला किती वेळ लागला. त्यावर तिचं उत्तर बघा. वन्स दिस रिअलायझेशन्स डाऊन शी सेड इट took me almost 2 years to put that change into effect. Now nothing matters. I am always happy. I find happiness in every small thing, in every situation, and in every person. Did you give any guru dakshina to your guru? I asked. No, unfortunately. By the time I understood things, he was dead. But I sponsored his granddaughter to a boarding school as a मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. सुधा मूर्ती. बघा आता पुढे सांगितलेलं आहे या पॅराग्राफमध्ये की ती म्हणाली एकदा त्या जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळपास 2 वर्षे लागली. आता मला कोणत्याच गोष्टीने काहीही फरक पडत नाही. मी कायम आनंदी असते. प्रत्येक छोट्या गोष्टीत, प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आनंद दिसतो. मग पुन्हा लेखिकेने तिला प्रश्न विचारला शेवटच्या पॅराग्राफमध्ये, तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस नाही का? त्यावरती म्हणते, दुर्दैवाने नाही. मला या गोष्टींची जाणीव होईपर्यंत तो मरण पावला होता. पण त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला आदरांजली वाहिली. आता बघा, आता या पाठावरून आपल्याला काय समजतं की आपल्याकडे जे आहे त्या गोष्टींची आपण जर खरंच यादी बनवली तर आपण पाहू की आपण खरंच खूप सुखी आहोत, खूप समाधानी आहोत. आता बेगरपासून मीना तिच्या लाईफमध्ये किती बदल झाला, किती सकारात्मक बदल स्वतःमध्ये तिने घडवून आणला, ही गोष्ट खरंच तिच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी शिकण्यासारखी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि त्यानंतर आपण पुढच्या पाठाकडे नक्कीच वळणार आहोत. क्वेश्चन बँक आणि सोल्युशनमध्ये मी तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं नक्कीच देणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. थँक्यू.